पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो। त्या दिवसाला अधिक महान करण्याचे व उत्साहाचे उदाहरण देण्याचे काम करीत तरुण हातात तिरंगा घेऊन रस्त्यावरून चालतात, आपल्या वाहनावर राष्ट्रध्वज लावून रस्त्यावरून फिरतात। प्रजासत्ताक चिरोळी वाहो, गणराज दिवसाचा विजय असो हे शब्द ऐकताना आनंद वाटतो। प्रजासत्ताक दिनाचे ते सळसळणारे तारुण्य एक नवा जोश देते। अशा या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काल पंढरपूर शहरातील सामाजिक सेवेत नावलौकिक असणारे लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या शुभ हस्ते काल सकाळी श्री वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडी येथे ध्वजारोहण संपन्न झाला। यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवरे बोलताना म्हणाले की भारतीय प्रजासत्ताक आणि संविधान याचे एक अतूट नाते आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान आपल्या देशात लागू करण्यात आले। या संविधानाने सत्ता ही लोकांच्या प्रजेच्या हातात दिली, जनतेला सार्वभौम अधिकार प्रदान केले, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्यांनी भारत घडवण्याची प्रेरणा दिली। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन महाराष्ट्र घडत आहे, याचा मला अभिमान आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास मला हक्काने बोलवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेल, असे आश्वासन ननवरे यांनी दिले। यावेळी प्रशालेच्या वतीने त्यांचा मान सन्मान करण्यात आला। यावेळी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मान्य वामनराव माने सर, प्राचार्य सुभाष माने सर, डॉक्टर विजयसिंह माने सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते।